नमस्कार, तुम्ही बघताय दैनिक समाचार। आज इथे आदिवासी बांधवांचा एक आंदोलन चालू आहे। श्रमजीवी संघटनेच्या वतीने उपयोगी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन चालू आहे। वन हक्क पट्टे देण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे बेमुदत निर्णय हे आंदोलन हे चालू आहे। आज एवढा हे तुम्ही बघताय एवढा मोठा मोर्चा दुसरा कुठला तरी पक्ष हे मोर्चा काढला असता त्यांना बिर्याणी त्यांना पैसे देऊन हे आंदोलनासाठी आणतात। पण श्रमजीवी संघटनेचे एक वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतःच्या आंदोलनासाठी स्वतः टिफिन डब्बा घेऊन येतात। बघा एकदम पद्धतशीर या पद्धतीने हे श्रमजीवी संघटनेचे जे आंदोलन आहे त्या संघटनेचे वैशिष्ट्य दुसरा कुठला तरी पक्ष असा हे आंदोलन आणला तर त्यांना बिर्याणीचे पाकिट आणि पैसे असं करून आणतात। हे सर्व हे बाया एकदम स्वयं स्वयंपाक टिफिन घेऊन भाकरी घेऊन हे आलेले आहेत। तर हे आंदोलन कशासाठी आहे, काय यांचे मागणी आहे, त्यांचा जे नेते मंडळीबरोबर बोलून विचारू चला। आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक आदरणीय विवेक भाऊ विदुलताताई आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या आदेशाने आज भिवंडी प्रांत कार्यालय इथे आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन आयोजित केलेले आहे। हे आंदोलन कशासाठी काय आदिवासी बांधवांचा भिवंडी व शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन जमिनीचे दावेदार आहेत आणि त्यांनी गेले अनेक वर्ष हे दावे या उपविभागीय समितीकडे दाखल केलेले आहेत। परंतु आजसुद्धा जर बघितलं तर हे दावे काही ठिकाणी पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलेले आहेत, काही दावे हे तहसील कार्यालयामध्ये आहेत, तर काही दावे हे वेगवेगळ्या फॉरेस्ट अधिकारी ACF यांच्याकडे आहेत। अनेक वेळा हे आमचे वन जमिनीचे दावेदार हे या बिचारे गरीब आदिवासी या कार्यालयात चक्रा मारत असतात, परंतु तेथील अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देऊन वेल मारून नेतात। त्यामुळे आज आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार या ठिकाणी प्रत्येक आदिवासी दावेदार हा त्याच्या जवळपास 15 दिवसाचा शिदोरी घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी तो स्वतःच्या खर्चाने आलेला आहे। आम्ही संघटनेच्या वतीने किंवा पक्षाच्या सारखे जसे इतर येतात स्वतःची मजुरी बुडवून स्वतःचा दिवसाचा खर्च बुडवून आणि स्वतः गाडी भाडा करून या ठिकाणी जोपर्यंत आपला वन जमिनीचा जो त्याचा अधिकार त्याला मिळत नाही, त्याचा वनपट्टा त्याला मिळत नाही, तोपर्यंत इथे तो वस्तीला राहून आणि या ठिकाणी बेमुदत आंदोलन आम्ही संघटनेच्या वतीने सुरू केलेलं आहे। आदिवासी बांधवांचा जमिनीसाठी आंदोलन चालू आहे, कम्युनिस्ट पक्ष म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे कॉम्रेड आत्माराम ऋषी आणि गव्हर्नमेंटने 2006 हा कायदा केला, 2008 त्याच्या घोषणा झाली, कार्यक्रम ठरला आणि 2012 हे कार्यान्वित झालं। पण आजपर्यंत आदिवासी बांधवाला त्या प्रमाणात त्याला न्याय मिळाला पाहिजे, तो मिळालेला नाही। म्हणून आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना तो मिळाला पाहिजे। म्हणून मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि माझ्या आदिवासी बांधवांना त्यांना वनपट्टे मिळाले पाहिजेत याचं मी जाहीर समर्थन करतो। कारण गेल्या 2006 पासून आजपर्यंत हे आदिवासी बांधव माझे या गोष्टीसाठी लढत आहेत, त्यांना प्लॉट मिळावं म्हणून लढत आहे। तहसीलदार झाला, प्रांत झाला, कलेक्टर झाला, विभागीय आयुक्त झाला आणि आझाद मैदानावर पण अनेक वेळा त्याने आंदोलनं केले, पण शासन मात्र जी कारवाई करते ते अत्यंत संथ गतीनं धीम्या पद्धतीनं करत आहे। आणि म्हणून आज या श्रमजीवी संघटनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन देत आहे आणि जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे। जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे। जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा। तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।